सुखाभाव बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोड मुद्रेमध्ये. पाठकणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरा शिथिल, डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. पायाच्या नखापासून ते आपल्या मस्तिष्कापर्यंत देहधारण. जाणीव श्वासाची. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती. 30 ते 35 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इनहिलेशन. यथाशक्ती प्रयत्न असेल आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. कपालभातीला सुरुवात. 30 ते 35 आवर्तन यथाशक्ती. काशकृती थांबवायची. श्वसन मार्ग मोकळा होतोय. हातांची ज्ञान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्यायचे. सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तवर्धन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सगळ्यांनी ओढणी जवळपास ठेवली आहे का? मला स्पॉटलाइट केलं. ओढणी जवळपास ठेवली आहे सगळ्यांनी. आता आपल्याला सुरुवातच शयन स्थितीपासून करायची आहे. म्हणजे पाठीवर पुढे विश्रांती घ्यायची आणि ओढणी जवळ ठेवायची. ओढणीचा असा रोल करून घ्या म्हणजे ती टोकं बरोबर आपल्या हातामध्ये येतील. सावकाश पाठीवर पडून शयन स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. बरं, आज आपली सुरुवातच शयन स्थितीपासून होतीये, त्यामुळे झोप लागू द्यायची नाही. आपल्याला जाणीवपूर्वक कृती करायची. सुरुवात करूया आता. पाठीवर पडून विश्रांती. मी काल रात्री उशिरा मेसेज टाकला ग्रुप वरती. बरं, आणि आता आपण दोन्ही पाय जोडलेले ठेवा. ओढणी आपल्याला रोटी करायची.
आणि ती उजव्या पायाचा जो चवड्याचा भाग आहे ना बघा, चवड्याचा भाग, तिथे ती ओढणी ठेवा. उजवा पाय खाली सरळ आणि दोन्ही हाता, आपली टोकं जी आहेत ओढणीची ती आपल्या हाताने व्यवस्थित पकडायची. बरोबर. सुरुवातीला पाय खाली घ्या, उजवा पाय खाली घ्या. तुम्हाला समजण्यासाठी मी फक्त पाय वरती करून दाखवलं की आपल्याला कशी घ्यायची आहे, ओढणी कुठे ठेवायची आहे. आणि आता उजवा पाय 90 डिग्री वर घ्या, गुडघ्यातनं सरळ असेल, कारण की आज आपण सपोर्ट घेतलाय ओढणीचा, त्यामुळे गुडघ्यातून पाय सरळ असेल. डावा पाय एकदम रिलॅक्स असेल. आणि आता फक्त आपली जी बोटं आहेत ती वर खाली करा. उजव्या पायाची बोटं, चवड्याचा भाग आपल्याला वर खाली करायचा. बरोबर. आता तुमच्याकडे ओढणी नसेल ना सर, तर तुम्ही हाताचा सपोर्ट द्या मागे, आपल्या मांडीच्या मागे. हा, ठीक आहे. आणि उजव्या पायाची फक्त बोटांचा भाग आपल्याला वर खाली करायचा आहे. आणि मग अँकल मधून पाऊल बघा आपल्याला अप अँड डाऊन, म्हणजे स्ट्रेच आणि प्रेशर असं करता येते का, फक्त अँकल मधून. आणि त्यानंतर उजवा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे, ओढणी स्वतःकडे खेचून घ्या आणि मग सरळ करा. एक पाय फोल्ड करायचा, सरळ करायचा. उजवा पाय फोल्ड, सरळ. पाय फोल्ड करूया, दुमडायचा आहे आणि सरळ करायचा. पुन्हा उजवा पाय 90 डिग्री वर आहे. आणि आता रोटेशन, ओढणीच्या आधाराने उजव्या पायाचं रोटेशन करतोय आपण क्लॉकवाईज. ओढणीची टोकं व्यवस्थित पकडून घ्यायची, पाय गुडघ्यातनं सरळ असेल. आणि सुरुवात करूया क्लॉकवाईज. एक, डावा पाय आपला सरळ आहे. दोन, बरोबर. आणि बरं, पाऊल जमिनीकडे जाऊ देत. तीन, टाच जमिनीला लागू देत. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. उजवा पाय अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने. एक, दोन आणि तीन. पुन्हा उजवा पाय 90 डिग्री वर आहे. आणि आता तो जास्तीत जास्त उजवीकडे आपल्याला थोडासा असा ताणायचा आहे, मध्यभागी. मग डावीकडे थोडासा आपल्याला घेऊन जायचं आहे, मध्यभागी. हिप जॉईंट्सला आपल्याला प्रेशर आणि ताण, स्ट्रेच दोन्ही. उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, बरोबर, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. थांबायचं आहे. 3 वेळा झालं की मग सावकाश उजवा पाय जमिनीवर, सावकाश. आणि आता तिथल्या तिथेच डावा पाय ओढणीमध्ये अडकवा आणि उजवा पाय ओढणीतून बाहेर काढा. उजवा पाऊल ओढणीतून बाहेर आणि डावं पाऊल तिथल्या तिथेच ओढणीच्या आतमध्ये अडकवून घ्या. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय आपल्याला आता 90 डिग्री वर घ्यायचा आहे आणि चवड्याच्या भागामध्ये हालचाल. फक्त बोट आपली वर खाली होतील. बरोबर. गुडघ्यातनं डावा पाय सरळ असेल. वर खाली बोट. आणि मग अँकल मधून थोडस पाऊल आपल्याला हालचाल करता येते का ते बघा. अँकल मधून पाय गुडघ्यातनं सरळ असेल, तिथल्या तिथे खाली केलं तरी चालेल. आणि त्यानंतर डावा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि सरळ करायचा आहे. फोल्ड, दुमडायचा आहे, सरळ करायचा आहे. फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा आहे. फोल्ड, सरळ. बरोबर. आणि आता डाव्या पायाचं रोटेशन क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे. एक, टाच जमिनीला लागू दे. दोन, तीन, बरोबर. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. एक, दोन, तीन, बरोबर. थांबायचं आहे. आणि आता डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे न्यायचा, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी. अजून एक राऊंड. डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी.
पुन्हा सावकाश डावा पाय 90 डिग्री वर आहे आणि आता तो नियंत्रित जमिनीवर ठेवा. नियंत्रित जमिनीवर तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती घ्या आणि आता उजवा पाय सुद्धा आपल्या ओढणीच्या आतमध्ये अडकवून घ्या. दोन्ही पावलं आता आपल्या ओढणीच्या आतमध्ये आहेत. तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती आणि आता दोन्ही पाय एकत्रित आपल्याला 90 डिग्री वर घ्यायचे. दोन्ही पाय एकत्रित 90 अंशापर्यंत वर. हाताचा आपल्या सपोर्ट आपल्या ओढणीचा आहेत आपल्या पायांना. आपण ओढणीची टोकं ऍडजस्ट करून घ्यायची आहेत. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील. बरोबर, छान. आता दोन्ही पाय एकत्रित फोल्ड करा आणि सरळ करा. पाय फोल्ड करायचे, सरळ करायचे. पाय फोल्ड, सरळ. आता दोन्हीही पायांचं आपण पदसंचलन करणार आहोत. म्हणजेच काय, तर एकत्रित रोटेशन क्लॉकवाईज. सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे. दोन्ही पाय एकत्रित रोटेशन. 1, डोकं कुठेही वर न उचलता फक्त पायामध्ये हालचाल. 2, 3, अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1, टाचा जमिनीकडे जाऊ दे. 2 आणि 3. 3 वेळा झालं की पुन्हा एकदा उजवे दोन्ही पाय 90 डिग्री वर आहेत आणि ते सावकाश नियंत्रित जमिनीवर. दोन्ही पावलं तशीच ठेवा ओढणीमध्ये गुंफवलेली. फक्त तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती घ्या. आणि आज आपण इथून करणार आहोत द्रोणासन, जे आपण काल बघितलं होतं. तर ते आज आपण ओढणीच्या आधाराने बघूया कसं केलं जातं. ओढणीची टोकं एकमेकांना अशी पकडून घ्यायची एका हाताने दुसऱ्या हाताने आणि आपल्याला एकत्रित ओढणीच्या आधाराने आपले संपूर्ण शरीर म्हणजे आपले दोन्ही पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची ओढणीच्या आधाराने. बघा मी दाखवते तुम्हाला, एकदा बघून घ्या. आपल्याला टोकं व्यवस्थित पकडायची आहेत. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ आहेत आणि आपल्याला एकत्रित आपले दोन्ही पाय आणि आपलं अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची. बघा या प्रकारे. जेव्हा आपण ओढणीचा आधार घेतो तेव्हा आपल्याला ही कृती सहज जमते. ठीक आहे. आणि पुन्हा सोडताना अगदी सावकाश खाली यायचं. सुरुवात करूया. ओढणी आपल्या पावलांमध्ये अडकवून घ्या. दोन्हीही पावलांमध्ये ओढणीची टोकं पकडायची आहेत. संपूर्ण शरीर आता एका सरळ रेषेत आलंय. आता ओढणीच्या आधाराने आपल्याला आपले पाय आणि अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची. सुरुवात करा. हा, टोकं आपली आपण ऍडजस्ट करा. बरोबर बरोबर. आणि आता नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे. तुम्ही सर ओढणी घेतली नसेल ना तर हाताचं स्टँड करा आणि मग हे करा. दोन्ही हाताची कोपरं जमिनीवर टेकवा. हा हा, जमिनीवर टेकवलं तरी चालेल. आणि नजर समोर आपल्या दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. बघा आपण ओढणीचा आधार घेतला त्यामुळे आपल्याला बराच वेळ थांबता येतं. ठीक आहे ठीक आहे. सावकाश उलट चाल करा. पाठीचा एक एक मणका आणि दोन्ही पाय जमिनीवर. डोकं सावकाश जमिनीवर. ओढणी जी आहे ती बाजूला ठेवून द्या. जेव्हा आपण ओढणीच्या आधाराने ह्या सगळ्या कृती करतो त्यावेळेला आपल्या गुडघ्यांचा सुद्धा व्यायाम होतो. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या, विश्रांती. आज आपण करणार आहोत अर्ध आणि पूर्ण पवनमुक्तासन आणि त्याचबरोबर 2 ऍडव्हान्स आसनं आहेत. एक म्हणजे हलासन आणि दुसरं मत्स्यासन. ही दोन्ही आसनं आज आपल्याला बघायची. मत्स्यासन आपण गेल्या आठवड्यामध्ये पाहिलेलं आहे. तर आज आपल्याला पद्मासनस्थ मत्स्यासन बघायचं. तर सुरुवातीला आपण करूया पवनमुक्तासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असेल. आपण आधी एकेका पायाने करूया. उजवा जो पाय आहे तो आपल्याला 30 अंशापर्यंत वर उचलायचा गुडघ्यात सरळ ठेवून आणि तो फोल्ड करूया.
उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोट एकमेकांमध्ये घोकून हातांचा विळखा पायाला. पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सर सोडा. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्याने डोकं वर उचलू नका. बाकीच्यांनी आपलं डोकं वर उचलायचंय. आपली हनुवटी किंवा नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, श्वास चालू. पोटावरती आलेला प्रेशर एका बाजूने, त्याचा अनुभव बरोबर. 1 2 3 4 5. उलटचा सावकाश डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय गुडघ्यात सरळ करा, नियंत्रित जमिनीवर. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. आणि आता डावा पाय 30 अंशापर्यंत वर उचला आणि तो फोल्ड करा. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा, डोकं जमिनीवर असेल, उजवा पाय रिलॅक्स असेल. डावं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून. डाव्या बाजूला आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. आणि आता सावकाश डोकं वर उचलायचंय. आपली हनुवटी किंवा नाक डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. यथाशक्ती थांबायचंय. डाव्या बाजूला आलेला प्रेशर 1 2 3 4 5. बरोबर. सावकाश डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडून द्या. डावा पाय आपल्याला गुडघ्यात सरळ करायचा आहे आणि नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. एकेका पायाने आपण ही कृती केली आहे. जर तुम्हाला असं वाटतंय की श्वासाची गती वाढली आहे, हृदयाची धडधड वाढली आहे, तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडून द्या. आणि आता पवनमुक्त आसन, पूर्ण पवनमुक्त आसन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय एकत्रित आपल्याला 30 अंशापर्यंत वर उचलायचे आणि ते फोल्ड करा. बरोबर. दोन्ही पायांना आपल्या हातांचा विळखा द्या. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तुम्ही हा विळखा देऊ शकता किंवा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. आपल्या मांडीचा जो भाग आहे हा पूर्णपणे आपल्या पोटाच्या इथे आणि छातीच्या इथे त्या मांडीचा प्रेशर येतो. पोटाचे स्नायू रिलॅक्स, खांदे रिलॅक्स. पावलं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा किंवा स्वतःकडे खेचून घ्या. दोन्हीही पावलं स्वतःकडे खेचून घ्यायला सुद्धा हरकत नाहीये. म्हणजे बघा, अँकलचा जो खालचा भाग आहे तिथे तुम्हाला ताण येईल, पोटरीच्या इथे सुद्धा ताण जाणवेल. आणि अँकलचा वरचा जो भाग आहे तिथे तुम्हाला हलकासा प्रेशर वाटेल. पावलं स्वतःकडे खेचून घेतलीये, पोटाचे स्नायू खांदे रिलॅक्स केले, चेहरा शांत आहे, पोटावरती प्रेशर आलेला आहे. हलकासा तुम्हाला इथे एक वेगळा अनुभव येईल की आपलं शॉर्ट ब्रिदिंग होतं. म्हणजे आपलं पूर्ण श्वास आपण घेऊन सोडू शकत नाही, कारण की आपल्या पोटावरती प्रेशर आलेला आहे. पण तरीही आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा. नैसर्गिक श्वास प्रश्वास चालू. आणि आता पुढची कृती, सर्वायकल वाल्यांनी ही कृती करू नये. बाकीच्यांनी सावकाश डोकं वर उचलायचंय. आपली हनुवटी किंवा नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. हनुवटी, नाक किंवा कपाळ. आणि थांबा. आता पावलं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. उलट चाल. डोकं नियंत्रित जमिनीवर, हाताचा विळखा सोडून द्या. दोन्ही पाय गुडघ्यात आधी हवेमध्ये सरळ करा आणि मग नियंत्रित जमिनीवर ठेवा. विश्रांती. पोटावरती आलेला प्रेशर, पाठीच्या कण्याला असलेला ताण आता रिलीज होतोय, रिलॅक्स होतोय. विश्रांती. आज आपण बघणार आहोत हलासन. हे एक ऍडव्हान्स आसन आहे. कॉन्ट्राइंडिक्शन लक्षात घ्या. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी झाली असेल, हाय ब्लड प्रेशर असेल,
त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. हलासन आधी एका कुशीला वळा आणि फक्त बघून घ्या हे कसं केलं जातं हलासन, आणि मग आपण एकत्रित करणार आहोत. ज्यांना हृदयविकाराचा त्रास, एंजिओप्लास्टी, एंजिओग्राफी, हाय ब्लड प्रेशर आहे, त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. याचे फायदे असे आहेत की इथे आपल्या पोटावरती आणि गळ्यावरती दाब येतो, थायरॉइड प्रतिबंधात्मक आहे, अन्नपचन आपलं सुधारतं, पाठीच्या कण्याचं आरोग्य आपलं चांगलं राहतं. हल म्हणजे काय? नांगर, नांगरासारखा आपला आकृतिबंध दिसतो, म्हणून याला हलासन असं म्हटलं जातं. ऍडव्हान्स आसन आहे, यथाशक्ती प्रयत्न करावा. आता इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. ज्यांना पूर्ण हलासन जमणार नाही किंवा आपली शारीरिक क्षमता जर तेवढी नसेल तर त्यांनी अर्ध हलासन करायचे. अर्ध हलासन म्हणजे काय? तर आपले पाय 90 डिग्री वर घ्यायचे आणि आपल्या पायाची बोटं पकडायची. याची प्रॅक्टिस आपण आधी सुद्धा केली होती. याला अर्ध हलासन असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्या सीटचा भाग बघा थोडासा वर उचलला जातो नांगराप्रमाणे. म्हणून तुम्ही अशा प्रकारे प्रॅक्टिस करू शकता. आणि आता जे पूर्ण हलासन आहे ते मी तुम्हाला दाखवते. दोन्ही पाय आपले 90 डिग्री वर आहेत. आपल्या सीट्सचा भाग हाताच्या आधाराने थोडासा वर उचलायचा आहे. आता हे जे हलासन आहे ना, ही एकूण 3 आसनं आपण एकत्रित करतो, त्याला त्रिपुटी असं म्हणतात. जसं ही विपरीत करणी मुद्रा जी मी तुम्हाला आता दाखवतेय, आपल्या हाताचा आधार बघा सीटच्या इथे आहे. त्याच्यातून पुढे आपण जातो सर्वांगासन, की दोन्ही आसनं आपण बघितले. म्हणजे इथे आपल्या हातांचा आधार आपल्या पाठीच्या मणक्याकडे शिफ्ट होतो आणि आपले पाय सरळ वरती सिलिंगच्या दिशेने ताणले जातात. हे झालं सर्वांगासन. आणि याच्यातून पुढे जातं ते म्हणजे हलासन. आता ही मी तुम्हाला त्रिपुटी दाखवली आहे. जेव्हा आपण फक्त हलासनची प्रॅक्टिस करतो त्यावेळेला थोडेसे आपले हात खाली आले तरीही चालतील. बघा या प्रकारे पावलं जी आहेत ही आपल्याला जमिनीच्या दिशेने थोडीशी वळवायची आणि मग हळूहळू सावकाश दोन्ही पावलं मागे जमिनीकडे टेकवण्याचा प्रयत्न करायचा. आपले हात जे आहेत इथे तुम्ही हाताने थोडासा आपल्या पावलांना आधार देऊ शकता, म्हणजे आपल्या कमरेला थोडस मागे पुश करायचं. आता दोन्ही हात जे खाली आहेत ते आपल्याला डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं. हे झालं हलासन. इथे आपला फॉरवर्ड बेंड होतो, म्हणजे गळ्यापासून बोटापर्यंत प्रेशर असतो आणि पाठीच्या कण्याला ताण आहे. उलट चाल करताना सावकाश हात खाली, पाठीचा एक एक मणका जमिनीवर टेकवायचा, डोकं कुठेही वर न उचलता पाठीचा एक एक मणका जमिनीवर येईल. पुन्हा दोन्ही पाय 90 डिग्री वर येतील आणि नियंत्रित जमिनीवर विश्रांती. ठीक आहे. ऍडव्हान्स आसन आहे, करताना अगदी सावकाश करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला आपल्या हिप जॉईंटच्या इथे किंवा थाय मसलच्या इथे क्रॅम्प आल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही ते आसन सोडून द्या. जे नवीन पहिल्यांदा करतायत त्यांच्यासाठी ही सूचना. हे करायच्या आधी आपण एकदा सायकलिंग करून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्या, दोन्ही हात सुद्धा वर आणि एक हात आणि एक पाय असं सायकलिंग करून घ्या. म्हणजे आपले ते जॉईंट्स आहेत ते मोकळे होतील. बरोबर. 7 ते 8 वेळेला सरळ सायकलिंग झालं की रिव्हर्स सायकलिंग 7 ते 8 वेळेला. बरोबर. कृती थांबवायची. पुन्हा दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्या, दोन्ही हात सुद्धा वर असतील. सावकाश हात आणि पाय नियंत्रित जमिनीवर येऊ दे. विश्रांती. आणि आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय एकत्रित 90 अंशापर्यंत वर घ्यायचे, 90 डिग्री वर घ्या. ओके. आणि आपल्या सीटचा भाग थोडासा वर उचला आणि पावलं जमिनीच्या दिशेने घेऊन जा. डोक्याच्या दिशेने आधी पावलं येऊ दे आणि मग ती खाली जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. थोडासा सीटचा भाग वरती पुश करण्याचा प्रयत्न. हा ठीक आहे.
सावकाश सावकाश, हा बरोबर होतोय, करा करा. हा ठीक आहे, एवढं जरी झालं तरी ठीक आहे. ठीक आहे, इथे थांबा थोडा वेळ. यथाशक्ती प्रयत्न असेल, कुठेही ओव्हर ट्राय करू नका. थोडी थोडीशी पावलं आता मी तुम्हाला थोडस गाईड करते. हा ओके ठीक आहे. तुमची सर पावलं बघा जातायत का खाली डोक्याच्या दिशेने घेऊन येण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नको. हाताचा सपोर्ट द्या खाली जमिनीवरती. हाताचा सपोर्ट द्या जमिनीवर. हा हा बरोबर आहे डॉक्टर मॅडम, तुमचं बरोबर आहे. मंजुश्री ताई, हा छान छान छान, बरोबर. नम्रता ताई, तुम्ही दोन्ही पायांचे अंगठे पकडा. हा ठीक आहे ठीक आहे, बरोबर आहे बरोबर आहे. ओके, खूप छान. मंजुश्री ताई, तुमचं खूप छान झालंय. आणि सर तुम्ही आहे ना, उद्धव सर, तुम्ही थोडेसे हात आधी जमिनीवर ठेवा आणि मग बघा आपले पाय जातायत का, हा पावलं जमिनीकडे जातायत का बघा. ठीक आहे ठीक आहे. आहे तो प्रयत्न खूप चांगला आहे. छान छान. उलट चाल करा. सावकाश पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ देत. हाताचा सपोर्ट द्या आधी खाली मंजुश्री ताई, हा तुम्ही पण द्या नम्रता ताई, आणि मग पाठीचा एक एक मणका सावकाश जमिनीवर येऊ देत. ठीक आहे ठीक आहे. हाताचा सपोर्ट द्या खाली जमिनीला नम्रता ताई. हा हा ठीक आहे ठीक आहे. सावकाश. मंजुश्री ताई, तुमचं खूप छान झालंय. ऍज पर युअर एज. खूप छान. विश्रांती. जेव्हा आपण हलासन करतो तेव्हा आपल्या पोटावर कंठस्थ ग्रंथींवरती दाब येतो. ब्लड सर्क्युलेशन आहे त्याचं सुद्धा एक जे म्हणजे त्याचे जे कार्य आहे ते सुद्धा अजून ऍक्टिव्हेट होतं. आणि आता ह्याला सप्लिमेंट कॉम्प्लिमेंटरी आसन मत्स्यासन आपण करून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. आपण गेल्या आठवड्यामध्ये हे आसन पाहिलेलं आहे. आणि आज फक्त आपल्याला शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला. बरोबर. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, मानेच्या मणक्यामध्ये जर गॅप असेल तर मात्र हे आसन करणं टाळा. आता पुढची कृती आपल्याला माहिती होती, म्हणजे आपली दोन्ही हातांची बोटं जी आहेत ती आता आपल्या कानाच्या इथे घेऊन या. हाताची कोपरं जमिनीवरती सिलिंगच्या दिशेला असेल, हा बरोबर. कानाची इथे म्हणजे हाताला ती टेकवायची आहेत कानाच्या बाजूला. जमिनीवर टेकवा, जमिनीवर. एकदा हवं असेल तर माझ्याकडे बघून घ्या, मी तुम्हाला दाखवते. आपले जे हे हात आहेत ना, हे कानाच्या जवळ, हाताची जी बोटं आहेत ही कानाच्या जवळ आहेत या प्रकारे. कारण की ह्या बोटांच्या आधाराने, हाताच्या आधाराने आपल्याला डोकं बघा असं वर उचलायचंय आणि मग टाळूचा भाग जमिनीवर ठेवायचा. आणि मग हाताचा सपोर्ट जो आहे कानाच्या बाजूला तो काढून घ्यायचा आणि दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे. हाताची कोपरं जमिनीवर असतील. हे हलासनाला कॉम्प्लिमेंटरी आहे, कारण की जिथे प्रेशर असतो गळ्यापासून पोटापर्यंत हलासनात, तिथे इथे मत्स्यासनामध्ये ताण येतो आणि पाठीच्या कण्याला प्रेशर येतो. आणि उलटचाल करताना पुन्हा आपले हात जे आहेत, हाताची बोट ही कानाच्या जवळ येतील. हाताच्या आधाराने डोकं वर उचलायचं आणि मग पाठीचा मणका खाली. ठीक आहे, लक्षात आलंय? हा बरोबर बरोबर मंजुश्रीताई, छान झालं. आता बाकीच्याने आपण एकत्रित करूया सगळ्यांनी. मंजुश्रीताई तुम्ही केलंय त्यामुळे परत करायची गरज नाहीये. बाकीच्यांनी सुरुवात करूया. आपल्या हाताचा सपोर्ट आपल्या कानाच्या जवळ द्यायचा आहे. हातांची बोटं बाजूला असतील. बरोबर, छान. नम्रताताई, तुमचं पण छान झालं. आणि आता हाताच्या आधाराने सावकाश डोकं वर उचला आणि टाळूचा भाग जमिनीवर ठेवा. हा बरोबर. यथाशक्ती प्रयत्न. सावकाश सावकाश. कधी कधी कमरेच्या किंवा पोटाच्या आपल्या थोडासा हेवीनेसमुळे आपल्याला डोकं आधी सावकाश वर उचला बघा, वर उचलतंय. हा छान, बरोबर आहे बरोबर आहे सर तुमचं. छान. आणि आता हात जे आहेत हे आपल्या मांडीवर ठेवा आणि हाताची कोपरं बघा जमिनीवर टेकतायत का.
अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. गळ्यापासून पोटापर्यंत आलेला ताण, पाठीच्या कण्याला असलेला प्रेशर, त्याकडे लक्ष, थायरॉइड प्रतिबंधात्मक श्वसन क्षमता सुधारणारं मत्स्यासन. उलट चाल करताना पुन्हा आपल्या हाताचा सपोर्ट द्या कानाच्या इथे. डोकं आधी हाताच्या आधाराने सावकाश वर उचला, मग आपलं पाठीचा कणा आणि डोकं सावकाश जमिनीवर. बरोबर. पायाचं पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी सोडून द्या आणि विश्रांती. त्याने पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आणि आता सावकाश एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. करूया आपण आता. आज आपल्याला धनुरासन बघायचंय, तर फक्त एका मान इकडे करा आणि फक्त बघून घ्या की हे धनुरासन कसं करतात. आपण अर्ध धनुरासन मागच्या वेळेला पाहिलेलं आहे, तर आज आपण पूर्ण धनुरासन बघतोय. इथे आपल्याला दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, कपाळ जमिनीवर असेल. आता ज्यांचं कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल पोटाचं, त्यांनी धनुरासन करणं टाळा. त्याचबरोबर सर्वायकलचा त्रास. ठीक आहे. आता दोन्ही पाय फोल्ड करायचे. उजव्या हाताने उजव्या पायाचा अँकल पकडायचा, डाव्या हाताने डाव्या पायाचा अँकल पकडायचा. त्यानंतर आपल्या मांडीचा जो भाग आहे तो वर उचलायचा. बघा या प्रकारे, म्हणजे आपलं कपाळ सुद्धा आपोआप वर उचललं जातं आणि नजर समोर. धनुरासन, बो पोश्चर. पाठीच्या मणक्यासाठी अतिशय उपयुक्त. आपल्या बरगड्या ज्या आहेत त्या सुद्धा ताणल्या जातात, त्यामुळे त्यांचंही आरोग्य सुधारतं. ठीक आहे. हे झालं धनुरासन. आणि उलट चाल करताना कपाळ जमिनीवर टेकवायचं, हाताची पकड सोडून द्यायची आणि धनुरासन केल्यानंतर आपल्याला पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. ठीक आहे. सुरुवात करूया मग. विश्रांती आहेच आपली एका कुशीला वळून. आणि आता पूर्वस्थिती घेऊया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, संपूर्ण शरीर रिलॅक्स. आपल्याला खूप छान आसन जमणार आहे. ही पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्या मनामध्ये असू दे. आणि आता दोन्ही पाय फोल्ड करा. उजव्या हाताने उजव्या पायाचा घोटा, डाव्या हाताने डाव्या पायाचा घोटा पकडा. आणि आता सावकाश आपल्या दोन्ही मांड्या जमिनीपासून वर उचला, म्हणजे आपोआप आपलं कपाळ सुद्धा वर उचललं जाईल. आणि मग ते अजून थोडस वर उचला. आपल्या शरीराचा भार आपल्या नेवल रिजन वर येईल. बघा अजून मांड्यांचा भाग वर उचलता येतोय का बघा. मंजुषी ताई छान, नम्रताई तुमचं छान दिसतंय, उद्धव सर तुमचं पण चांगलं दिसतंय. नजर समोर घ्या. इथे आपल्याला थोडासा बॅलन्सचा प्रॉब्लेम, म्हणजे जे नवीन करतात त्यांच्यासाठी श्वास चालू ठेवायचा आहे. तर रोखून न धरता श्वास चालू. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. ठीक आहे, ठीक आहे, छान. उलट चाल करूया. सावकाश कपाळ जमिनीवर येऊ देत. दोन्ही हातांची पकड सोडून द्या आणि पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने श्वास सोडा. नाकाने खोलवर दीर्घ श्वास घ्या, तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. सावकाश एका कुशीला वळा. बैठक स्थितीमध्ये या आणि मग दंड स्थितीमध्ये. अगदी सावकाश. दंड स्थितीमध्ये विश्रांती. करणार आहोत नेक रोटेशन. दोन्ही पाय जुळलेले,
हात जमिनीच्या दिशेने एकदम लूज सोडा, सैल सोडा, एकदम रिलॅक्स. खांदे सुद्धा रिलॅक्स. नगर समोर, पाठकणा समस्थितीत आणि मान मध्यभागी. आणि आता सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन या. खांदे रिलॅक्स असतील, मानेचे स्नायू सुद्धा एकदम रिलॅक्स आहेत. आणि आता आपली मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. हालचाल फक्त मानेमध्ये, खांदे रिलॅक्स असतील, मान उजवीकडे पाठीमागे, बरोबर, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज, मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी उतरूया. सावकाश मान सरळ. आता आपल्या पूर्णपणे पाठीच्या मणक्याला, कमरेच्या मणक्याला स्ट्रेच होता, प्रेशर होता. थांबवायची कृती. आणि तो रिलीज करण्यासाठी दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या जास्तीत जास्त. आणि आता दोन्ही हातांची जी आपली बोट आहे ही आपल्या पाठीच्या मणक्याच्या इथे ठेवायची. आपण उष्ट्रासनाला कशी ठेवतो त्याप्रमाणे अशी ठेवायची. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आणि आता एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्या आणि मग पुढे झुकायचं, पूर्णपणे पुढे झुका. पुन्हा सावकाश श्वास घेत घेत वर या. चेहरा सिलिंगला समांतर आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. आपली हालचाल जी आहे त्याकडे लक्ष. श्वास सोडत खाली. बरोबर. एक लास्ट राउंड करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश श्वास घेत घेत वर या. सावकाश वर. थांबा. आता तिथे थांबा. मध्यभागी येऊन दोन्ही हात खाली घ्या. पायांमधलं अंतर तसंच ठेवा. आणि आता आपण साइड वर बेंड करूया. पायांमधलं अंतर तसंच. दोन्ही हात आता खांद्यातून सरळ करा. हाताची बोटं जमिनीला समांतर असतील. बरोबर. आणि आता एकदा आपल्याला उजवीकडे खाली झुकायचंय. उजवा हात उजव्या पावलाकडे, मध्यभागी यायचं. मग डावीकडे खाली झुकायचं. डावा हात डाव्या पावलाकडे. हा बरोबर. साइडवर्ड बेंड आहे हा, फॉरवर्ड बेंड नाही, साइडवर्ड. ठीक आहे. सुरुवात करूया. 1 उजवीकडे, 2 डावीकडे, 3 उजवीकडे, बरोबर, 4 डावीकडे, 5 उजवीकडे, 6 डावीकडे, 7 उजवीकडे, 8 डावीकडे. लास्ट राउंड. 9 उजवीकडे, बरोबर, 10 डावीकडे. मध्यभागी येऊन थांबा. हात खाली घ्या. पायांमधलं अंतर कमी करूया. विश्रांती. आणि आता एक सूर्यनमस्कार. श्वासाची गती पूर्णपणे नॉर्मल येऊ दे. आणि मग सूर्यनमस्कारासाठी पुढे येऊ. मॅटच्या पुढे उभं राहायचंय. आता आपण एक सूर्यनमस्कार करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत. डोळे अलगद मिटून घेऊया. दोन्ही हात जोडून घेऊया. उगवता सूर्य आपल्या भूमध्यामध्ये पाहूया. सूर्यदेवतेला मनापासून वंदन आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. 1 नमस्कारासून डोळे उघडायचे. 2 हस्त उत्तान. 3 हस्त पादासन. 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन. 5 डावा पाय मागे चतुरंग दंडासन. बरोबर. 6 अष्टांगासन. दोन्ही गुडघे जमिनीवर, कपाळ किंवा हनुवटी जमिनीवर आणि छातीचा भाग जमिनीवर. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन.
8 पर्वतासन, नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कार. आता हा एक सूर्यनमस्कार आपण श्वासाशी आधारित करू. ओम खगाय नमो नमः. एक नमस्कारासन आहे तो श्वास सोडून द्या. 2 हस्त उत्तानासन, श्वास भरून घ्या. 3 हस्त पादासन, श्वास सोडून द्या. 4 श्वास घेत डावा पाय मागे अश्वसंचलनासन. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत उजवा पाय मागे चतुरंग दंडासन. आणि आता 6 श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे साष्टांगासन. श्वास घेऊया. गुडघे जमिनीवर. श्वास सोडत आपली हनुवटी किंवा कपाळ जमिनीवर. आणि एक श्वास थांबा. यथाशक्ती श्वास भरून घेऊया आणि सोडूया. 7 श्वास भरून घे. भुजंगासन, सरळ हस्त भुजंगासन. श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत 8 पर्वतासन, नजर दोन्ही पायाच्या अंगठ्यांकडे. श्वास सोडत श्वास घेत डावा पाय पुढे अश्वसंचलनासन. श्वास सोडत उजवा पाय पुढे हस्तपादासन. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, हस्त उत्तानासन. आणि श्वास सोडत 12 नमस्कारासन. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर, हात आपले गुडघ्यावर. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. त्यामुळे सरळ व्हायचं आणि सावकाश बैठक स्थिती. तुम्हाला जर हे श्वासाशी आधारित जे आपण सूर्यनमस्कार केले, जर कन्फ्युजन वाटत असेल तर जी तुम्हाला पीडीएफ शेअर केलेली आहे स्टेप्सची, त्याच्यामध्ये सगळ्या कृती दिलेल्या आहेत. कधी श्वास घ्यायचा आणि कधी सोडायचा आहे, म्हणजे तुमच्या अजून ते व्यवस्थित लक्षात येईल. ओके. पद्मासन, अर्ध पद्मासन. आपण 2-3 दिवस झाले मुद्रांचा अभ्यास बघतोय. आज आपण मुद्रा बघणार आहोत, ती म्हणजे अपान वायू मुद्रा. काल जी आपण मुद्रा बघितली ती आपण अपान मुद्रा बघितली, ज्याच्याने आपल्या पोटाचं जे आरोग्य आहे ते सुधारतं. आणि आज आपण बघणार आहोत अपान वायू मुद्रा. आता ह्या मुद्रेमध्ये 2 मुद्रांचं कॉम्बिनेशन आहे. एक म्हणजे आपली वायू मुद्रा, जी आपण पहिल्या दिवशी पाहिली होती, आणि दुसरं काल पाहिलेली अपान मुद्रा. मी तुम्हाला इथे दाखवते, शेअर करतेच फोटो. तर इथे 2 मुद्रांचं कॉम्बिनेशन आहे. तर ही मुद्रा कशासाठी उपयोगी आहे? ही मुद्रा ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्याचबरोबर हृदयविकार ज्यांना असेल, म्हणजे नुकताच हृदयविकाराचा झटका येऊन गेला असेल किंवा एंजिओप्लास्टी एंजिओग्राफी झाली असेल, तर त्याच्यासाठी ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. याच्याने आपल्या हृदयाचं जे कार्य आहे हे अधिक प्रमाणात सुधारतं. ते आपलं निरोगी राहतं आपलं हृदय, कारण की हृदय हे म्हणजे आपलं जीवन आहे. तर ते चांगलं राहण्यासाठी ही मुद्रा आपल्याला अतिशय उपयोगी पडते. ही आपण दिवसातून कधीही कुठेही करू शकतो. तर आता दाखवते मी तुम्हाला. इथे 2 मुद्रांचं कॉम्बिनेशन केलेलं आहे, वायू मुद्रा आणि अपान मुद्रा. म्हणून ह्याला अपान वायू मुद्रा असंही म्हटलं जातं, जी हृदय विकारांना आटोक्यात आणणारी किंवा आपल्याला तो त्रास कमी करणारी ही मुद्रा आहे. ठीक आहे, लक्षात आलंय? फक्त करंगळी ओपन आहे, बाकीची सगळी बोटं ही आपली फोल्ड केलेली आहे. करूया मग आता आपण. दोन्ही हात आपले समोर घ्यायचे. पहिल्यांदा आपण वायू मुद्रा करतो, म्हणजे आपलं पहिलं बोट आहे ते अंगठ्याच्या मुळाशी घेऊन येतो आणि मग त्याच्यावर आपण आपला अंगठा ठेवतो. ही झाली आपली वायू मुद्रा, बरोबर. आणि त्याच्यानंतर अपान मुद्रा, म्हणजे मधलं बोट आणि रिंग फिंगर ती फोल्ड करायची आणि ती अंगठ्याच्या टोकाला लावून घ्यायची. हा, बरोबर. फक्त करंगळी आपली ओपन, करेक्ट. आणि आता आपल्या हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, दोन्ही हात आपले मांडीवर. कळली ना?
बरोबर. डोळे अलगद मिटून घेऊया. चेहरा शांत, एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. करणार आहोत आपण इथे संपूर्ण विभागीय श्वसन, अकार उकार आणि मकारासहित आहे तो श्वास सोडून देऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि हा श्वास सोडताना अ उ म एकत्रित अ दुसरं आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत अ उ म एकत्रित अ शेवटचं आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत अ उ म अ काही क्षण शांत. हाताची मुद्रा सोडून द्यायची आहे. दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत नमस्कार स्थितीमध्ये आणि प्राणायामाचा श्लोक. जोडलेले हात आपल्या छातीपाशी असतील. सुरुवात करूया. प्राणस्तेदं वशे सर्वं हृदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोमन वंदन. आपली मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. कुठेही घाई न करता उघडण्याची पुढची कृती आपण सलग करणार आहोत. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. अनुलोम विलोम प्राणायाम. उजवी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटलेले आहेतच. खांदे रिलॅक्स, चेहरा शांत. आणि सुरुवात करूया. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद. उजवीने संथरेचक, उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथरेचक, डावीने पूरक. डावी बंद. उजवीने संथरेचक, उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथरेचक. लास्ट राउंड. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद. उजवीने संथरेचक, उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथरेचक. उजवा हात गुडघ्यावर, डोळे अलगद मिटलेले आहेतच. नाडी शोधन प्राणायाम आपण आता केला. तुमच्या आता लक्षात आलं असेल की तुमची कुठली नाडी ऍक्टिव्हेट आहे. बऱ्याच जणांची सूर्य नाडी म्हणजे उजवी नाडी ऍक्टिव्हेट असू शकते, कारण की आता आपण जी आसनं करतोय त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे कदाचित तुमची उजवी नाडी ऍक्टिव्हेट असेल. म्हणजे उजव्या नाडीने तुम्ही श्वास घेताना तुम्हाला सहज तुम्ही श्वास घेतला असेल. डोळे अलगद मिटलेले आहेतच.
आणि करणार आहोत आपण आता भ्रामरी प्राणायाम. आज भ्रामरी प्राणायाम जो आहे हा आपल्याला षण्मुखी मुद्रेतून करायचा आहे. तर ही कशी करायची, तर आपले जे दोन अंगठे आहेत हे आपल्या कानाच्या आतमध्ये असतील. अंगठे जे आहेत हे कानाच्या आत, पहिलं जे बोट आहेत आपली दोन्ही हातांची पहिलं बोट हे आपल्या बंद डोळ्यांवर असेल. मधलं बोट जे आहे हे आपल्या नाकाच्या शेंड्यावरती. रिंग फिंगर जी आहे ही आपल्या ओठांवर आणि करंगळी आपल्या हनुवटीच्या इथे. ही झाली आपली षण्मुखी मुद्रा. आणि याच्यातूनच आपण करणार आहोत भ्रामरी प्राणायाम. बरोबर. या प्रकारे दोन अंगठे कानाच्या इथे, पहिलं बोट बंद डोळ्यांवर, मधलं बोट नाकाच्या शेंड्यावर, रिंग फिंगर आपली ओठांच्या इथे आणि करंगळी आपल्या हनुवटीच्या इथे. बरोबर. आपले हात मात्र आपल्या हाताची कोपरं जमिनीला समांतर असतील, ती कुठेही खाली किंवा वर झुकलेली नसतील. चेहरा शांत, कपाळावर कोणतीही आटी नाहीये. आहे तो श्वास सोडून देऊया. पहिल्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञान मुद्रेमध्ये. अंगठा आणि पहिलं बोट त्यांची टोकं एकमेकांना जुळून घेतलेली आहेत आणि तिथे हलकासा प्रेशर आणा. तिथून जो रक्तप्रवाह सुरू आहे त्याकडे आपलं लक्ष. प्राणस्पंदनांची अनुभूती. बाकीची तीनही बोट सैलसर असतील. आणि दोन आवर्तन पुन्हा एकदा भ्रामरीची. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. आणि आपण जी बैठक घातली ती सोडून द्या आणि शवासनासाठी स्थिती घ्या. सावकाश पाठीवर पडून विश्राम. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. आज आपण खूप ऍडव्हान्स आसनं केली आहेत, त्यामुळे 5 मिनिटाची विश्रांती गरजेची आहे आपल्या शरीराला. सावकाश एका कुशीला वळून दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर घ्या. टाचा आतल्या बाजूला असतील, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. हातांमध्ये अंतर, हातांची बोटं अर्धवट मिटलेली. तळवे सिलिंगच्या दिशेला. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी आणि डोळे अलगद मिटलेले. चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्या. आज आपण जी काही साधना केली त्या सगळ्या साधनेचा मागोवा घेऊया मनातल्या मनात. आज आपली सुरुवातच शयन स्थितीपासून झाली. ओढणीच्या आधाराने केलेले सूक्ष्म व्यायाम, त्यानंतर केलेलं हलासन, मत्स्यासन, पोटावर पडून केलेलं धनुरासन, स्टँडिंग स्थितीमध्ये आज आपण केलेलं सूर्य नमस्कार, त्याच्या 12 स्टेप्स आणि त्यानंतर केलेला प्राणायाम, या सगळ्याचा आपण मागोवा घेत आहोत. हे करत असताना नकळत एखादा स्नायू, शरीराचा अवयव ताणला गेला असेल तो आपण या शवासनाच्या माध्यमातून
शिथिल करणारा. आदर्श स्थिती आपण सगळ्यांनी घेतलेली आहेच. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं असं हे चैतन्यासन आनंदासन आता आपण करीत आहोत. सुरुवात आपल्या दोन्ही पायांपासून करूया. मी माझ्या दोन्ही पायांची पाचही बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघ्याचा भाग, मांडीचा भाग मनाने शिथिल करत आहे. माझ्या कमरेचा भाग, माझ्या सीटचा भाग तोही मी मनाने शिथिल करत जात आहे. माझी जाणीव मी आता माझ्या शरीराच्या मधल्या भागाकडे घेऊन जात आहे. माझे दोन्ही हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल करत आहे. माझ्या पाठीच्या कड्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ जी आता जमिनीवर अलगदपणे विसावलेली आहे, तीही मी मनाने शिथिल करत आहे. जाणीव आपल्या उर भागाकडे आणि उदर भागाकडे. माझं ओटीपोट, माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू, माझी उदर पोकळी शिथिल होत आहे. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, माझी फुफ्फुस आणि माझं छोटस हृदय शिथिल होत आहे. जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. ओठावर एक हलकस स्मितहास्य. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत आहेत. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, संपूर्ण माझ्या जबड्याचा भाग, माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, नाकाचा शेंड्या, माझ्या 2 नाकपुड्या शिथिल होत आहेत. अलगद मिटलेले माझे 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठेविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल शिथिल आणि शिथिल झालेले आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे आणि याची मला जाणीव आहे. स्वस्थ शरीर. जाणीव माझी माझ्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. ही थंड हवा माझ्या नाकावाटे, माझ्या कंठापर्यंत आणि माझ्या फुफ्फुसांपर्यंत जातीये. चैतन्य शक्ती माझ्यात प्रवेश करते. मी श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. ही उबदार हवा माझी शारीरिक मानसिक अशुद्धी बाहेर सोडून देत आहे. शांत मन आणि प्रसन्न चेहरा या स्थितीचा मी आता या क्षणी अनुभव घेत आहे. मला खूप छान आणि खूप बरं वाटतंय. मी माझी दिवसभर जी काही कामे करणार आहे त्या कामांसाठी मला सकारात्मक ऊर्जा या क्षणी प्राप्त होत आहे आणि मी याचा अनुभव घेत आहे. प्रत्येक श्वास घेताना मी एनर्जाइज होत आहे आणि माझा श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे, व्याधीमुक्त होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आहे, व्याधी विरहित आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे आणि माझी ही स्थिती कायम अशीच असणार आहे आणि त्यासाठी उचित अशी साधना मी नित्यनियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. माझ्या सानिध्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी आनंद देणार आहे. समत्वम योगोच्यते. माझी मानसिक स्थिती अतिशय
उत्तम आहे, संयमित आहे आणि स्थिर आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया. आपल्या इष्ट देवतेचं स्मरण, त्यांच्या पुढे आपला संकल्प मनातल्या मनात पुनरुच्चारण करूया. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. प्रचंड सकारात्मक ऊर्जा, आणि या ऊर्जेतूनच आपण आजचा दिवस पुन्हा एकदा सुरू करणार आहोत. आणि त्यासाठी जाणीव देहाकडे घेऊन येऊया. हातापायांच्या बोटांमध्ये पुन्हा एकदा हलकीशी हालचाल, मान अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे, अगदी सावकाश डाव्या कुशीला वळून घ्या. दोन्ही पाय फोल्ड करा. एक हात आपल्या शरीरावर असेल, डावा हात आपल्या डोक्याखाली असेल. या स्थितीचा पण आनंद घेऊया. आपण पुन्हा एकदा दिवसाची सुरुवात तर करीतच आहोत, आणि त्यासाठी जी आपल्याला एनर्जी पाहिजे ती आपल्याला या क्षणी मिळत आहे. आणि सावकाश उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. डोळे अलगद मिटलेले आहेतच. हात जोडून घेऊया शांती पाठासाठी आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. संपूर्ण शरणागत भाव, समर्पण भाव, आपली साधना आपण ओमला समर्पित करीत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6:30 ला. कोणाला काही शंका विचारायची असेल तर विचारू शकता. ठीक आहे, भेटूया मग उद्या सकाळी 6:30 ला. हरिओम. मीटिंग एंड करते. शुभ दिवस.